ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेरप्युटिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जातात। व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं। रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठीही ठेवल्या जाणार आहेत। मनोरुग्णालयाचे नाव काढले की पटकन तेथील वातावरण डोळ्यांसमोर येतं। मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात। मात्र उपचाराबरोबर रुग्णांचे बारकावे शोधले जातात। त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो। त्यामुळे छोट्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं। या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग मार्फत आता राखी बनवायला शिकवलं असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली आहे। रक्षाबंधन आता काही दिवसांवर आलं असलं तरी जुलै महिन्यापासून मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली आहे। यासाठी रुग्णालयातील 50 ते 60 महिला रुग्णांना राखीचं प्रशिक्षण दिलं जात आहे। राखीसाठी लागणारे कच्च्या वस्तू बाहेरून आणून त्यापासून या रेखीव राख्या तयार केल्या जात आहेत। यासाठी व्यवसाय उपचार तज्ञ डॉक्टर अश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे, डॉक्टर जानवी केरजकर इत्यादींनी परिश्रम घेतलाय। सणासुदीच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णांना आपल्या घरची आठवण येऊ नये व त्यांनी इतरांसारखे सण आनंदाने साजरे करावे हा त्यामागचा हेतू असून रक्षाबंधनच्या दिवशी रुग्णालयात पुरुष मनोरुग्णांना या रुग्णसंख्यांनी बनवलेल्या राख्या बांधून हा सण साजरा केला जाणार आहे। यावर बनवलेल्या काही राख्या या विक्रीसाठीही ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती डॉक्टर नेताजी मुळीक यांनी दिली आहे। आपल्याकडे रक्षाबंधनाची राखी तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते। आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय उपचार विभागात त्यांच्या व्यवसाय उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो। पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात। राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे। दुसरं म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजार सुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो। आणि आपण बाजारात सुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो। बेशिस्त रिक्षा चालकांना बसणार चाप। भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी टीएमटीच्या बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी राबवली स्वाक्षरी मोहीम। प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांचा कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतलाय। टीएमटी बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीकेबिन परिसरात बुधवारी सकाळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे। या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। गेल्या 2 दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता। यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। तसेच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो। 3 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितलंय। त्यामुळे जास्तीत जास्त टीएमटीच्या बसेस सोडण्यात याव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली आहे। वाघुले यांच्या प्रयत्नाने 1 ऑगस्ट पासून टीएमटीच्या जादा बसेस बीकेबिन परिसरातून सकाळी सुटतायत, तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करीत आडमुठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। परंतु टीएमटीच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासातच 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना कामावर वेळेवर पोहोचता आलंय। तसेच टीएमटीचाही नफा मोठ्या प्रमाणात झालाय। मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळे इस्टेटमधील काही नेते व पदाधिकाऱ्यांनीही संजय वाघुले यांनी खडसावलंय। त्याचबरोबर 7 शेअर रिक्षांसाठीच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे
सातत्यानं वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा, तर गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडॉनल्ड विरुद्ध दिशेने जाणारे व ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती आज संजय वाघुले यांनी दिली आहे. गेले अनेक दिवस शेअर रिक्षा चालकांच्या काही मागण्या आहेत आणि त्या मागण्यांचा बोर्ड या ठिकाणी त्यांनी लावला होता. त्यांनी त्यांच्या मागण्या या प्रशासनाकडे मांडायला पाहिजेत, त्यांचा तो हक्क आहे. परंतु गेले अनेक दिवस बघतोय, गेली वर्षभर बघतोय, या चौकामधनं शेअर रिक्षा चालक कुठल्याही प्रकारचं नियमाचं पालन न करता ओव्हरसीट त्या ठिकाणी प्रवासी भरून प्रवाशांचा जीव धोक्यात घालतायत. आणि यामध्ये काही ठराविक रिक्षा चालक आहेत ते या ठिकाणी दादागिरी करतायत, त्या ठिकाणी नियमाचं पालन करत नाही आहे. 3 दिवसापूर्वी शेअर रिक्षा चालकांनी अचानक संप पुकारला आणि त्यामुळे मग TMT व्यवस्थापक असतील, आयुक्त असतील, त्यांनी या ठिकाणी गेल्या 2 दिवस जवळजवळ 50 बसेस या भागातनं वाघेस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात IT हब निर्माण झाल्यामुळे नोकरदार वर्ग हा वाघेस्टेट भागामध्ये मोठ्या प्रमाणात जातो आहे. त्यांची सेवा करणं हे ठाणे महापालिकेचं तसंच आमच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि त्यामुळे आम्ही गेली 3 दिवस या भागातनं TMTच्या बसेस मोठ्या प्रमाणात प्रवाशांना दिलासा देतील, प्रवासी वेळेवर कामावर जातील, याकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. माझ्या माहितीनुसार शेअर रिक्षा चालकांनी परवाच्या दिवशी वाहतूक शाखेवर त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी माझ्या विरोधात त्या ठिकाणी घोषणा केल्यात. त्यांनी जरूर घोषणा कराव्यात, लोकशाहीमध्ये अधिकार आहे विरोधात घोषणा करायच्या. परंतु या ठिकाणी माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी ओव्हरसीट प्रवासी घेऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालतात, आपला जीव धोक्यात घालतात. माझं या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट संदेश आहे. मी ज्या भागामध्ये नगरसेवक म्हणून गेली 20 वर्षे या भागातनं नेतृत्व करतो, साने गुरुजी पथ असेल, त्या ठिकाणी शेअर रिक्षा चालकांना एक लाईन लावण्यासाठी वाहतूक शाखेने परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी अर्धा रस्ता हे व्याप्त करतात, ओव्हरसीट प्रवाशांना घेऊन त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करतायत आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही आंदोलन चालू केलं आहे. आणि आपल्या वाघुले साहेबांच्या सहकार्याने सगळं झालेलं आहे. नागरिकांनी त्याचा पूर्ण उपभोग घेतला पाहिजे आणि रिक्षावाल्यांची चरबी कमी केली पाहिजे. खूप मस्ती चढली यांना आणि कोणाला घाबरत नाही. मुख्य म्हणजे यांना वरतून राजकीय पक्षाचे फोन येतात आणि ते म्हणतात जे करायचं ते करा. ट्रॅफिकवाले फोटो काढतात, आम्ही नाही घाबरत कोणाला. याला काय अर्थ, म्हणजे कायद्यापेक्षा मोठं आलं का हे? महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महापालिकेने विक्रमी वेळेत केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांच्या अर्जाची छाननी. पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी पूर्ण. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी ठाणे महापालिकेने शनिवार 3 ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट या 3 दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे आवश्यक मनुष्यबळ तसेच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती. शनिवार ते सोमवार असे 3 दिवस दररोज 3 सत्रांमध्ये अखंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली आहे. त्यासाठी संगणक संचाचं अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आले होते. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडक
यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलंय. त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीनं काम मार्गी लावलंय. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेने प्रभाग समिती निहाय 137 मदत केंद्रे सुरू केली आहेत. वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आले आहे. या सर्व मदत केंद्रावर आलेले अर्ज तसेच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीनं पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता. ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं कौतुक केलंय. कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्स तर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजे भोसले, फुले शाहू आंबेडकर चळवळीत उल्लेखनीय व मोलाचं योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरता आपलं आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारानं अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रार्थनीय उपस्थिती लाभावी यासाठी कर्मवीर सुनील खांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे व त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. बाबासाहेबांबरोबर ज्यांनी काम केलं त्यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार भेटला. हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात केला आणि तुम्ही आवर्जून याल. आणि ते तुमचा 6 महिने शोध घेतो. कधी आहे? 9 ऑगस्ट. तुम्ही 9 ऑगस्टला ठाण्यात काय साहेब याचा ते लक्षात घेऊन कारण तुमचं आणि खासदारांनी सांगितलं का दोन्ही खासदारांना या साहेब.